खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं मस्त झणझणीत वांग्याचं भरीत रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहेत आणि पुसून कोरडी करून घ्यायची। मग त्याला ना सुरीने टोचे मारून घ्यायचे, म्हणजे ना वांगं आतपर्यंत चांगलं शिजलं जातं, लवकर भाजलं जातं। आणि आता टोचे मारून घेतल्यानंतर सर्व वांग्यांना मी टोचे मारून घेतलेले आहेत, आतपर्यंत सुरीने असे टोचून घेतले। आता वरनं आहे ना तेल लावून घेत आहे ब्रशनी। तर ब्रश नसेल तर बोटाने आहे ना तेल लावून घ्यायचं वांग्याला, म्हणजे ना वांगं जास्त जळत नाही किंवा आहे ना वाया जात नाही जास्त त्याचं साल, आणि वांगं चांगलं भाजलं पण जातं। तर गॅसवर आता अशी जाळी ठेवलेली आहे, म्हणजे जी बारीक रोटी किंवा पापड भाजण्याची जी जाळी असते ती माझी सापडली नाही म्हणून मी हे स्टँड ठेवलेलं आहे। तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण ठेवू शकता, पण अशा पद्धतीने जाळी असेल तर जी जाळी असेल त्याच्यावर ठेवून तुम्ही वांगी अशी उलटसुलट करून भाजून घ्यायची। हे पहा, भाजले कसं समजायचं, असं दाबून बघायचं। तर हे बघा, सहज दबलं जाते, म्हणजे आतपर्यंत वांगं आपलं भाजलं गेलं आहे, शिजलं गेलेलं आहे। तर सर्व वांगी अशीच भाजून घ्यायची आहेत। तर आता मी बरीच वांगी घेतलेली आहे आणि सर्व भाजायला थोडा वेळ लागतोय, तर मी काय केले, गॅसवर दोन्ही तिन्ही बर्नरवर आहे ना वांगी अशी भाजून घेणार आहे। तर सर्व वांगी अशी मी भाजून घेतलेली आहेत। आणि कधी कधी असं जास्त जर करपलं किंवा आहे ना जळालं असेल ना तर ते सुरीने कापून काढायचं। पण वांग्याचं भरीत आहे ना करायच्या आधी ना वांगी साफ करून घ्यायची, म्हणजे जे जळलेला भाग आहे तो काढून टाकायचा। पण थोडाफार ठेवायचा, छान लागतं, त्यामुळे स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं भरीत लागतं चवीला, जसं की आपण चुलीवरच केले अशी चव येते। त्यामुळे ना पूर्ण काळपट साल काढायचं नाही, आणि वांगं पूर्ण असं आतमध्ये चेक करून घ्यायचं, कारण वांग्यामध्ये आळ्या असतात। तर आपण वांगं न चिरता न कापता भाजलेलं असतं ना, मग त्यातल्या आळ्या तशाच राहू नये म्हणून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे वांगं भाजल्यानंतर। प्रत्येक कोपरा न कोपरा त्याचा चेक करायचा आहे। ज्या वांग्यात आळी निघेल ते वांगं घ्यायचं नाही, चांगली वांगीच घ्यायची। हे पहा, हे सर्व मी वांगं साफ करून घेतले, एवढा जळलेला करपलेला भाग काढून टाकलेला आहे आणि थोडाफार ठेवलेला आहे, त्यामुळे वांग्याचं भरीत खूप चविष्ट लागतं आणि एकदम छान असं चुलीवर केले अशा फ्लेवरचं लागतं, स्मोकी फ्लेवरचं। आता इथे मी वांग्याच्या भरीतमध्ये टाकण्यासाठी भरपूर असा लसूण सोलून घेतला आहे, गावरान लसूण आहे, लहान पाकळ्या आहेत म्हणून मी भरपूर घेतला आहे, आणि भरपूर टाकल्यावर छान चव येते वांग्याच्या भरीतला। तर गावरान पद्धतीचं, साध्या सोप्या पद्धतीचं आपण बनवतोय। तर हे पहा, अशा ठेचून घेतलेला आहे मी लसूण, मिक्सरवर बारीक करायचं नाही किंवा पेस्ट करायची नाही, असा ओबडधोबड ठेचून घ्यायचा। आणि इथे मी 2 ते 3 कांदे ना, मोठे कांदे घेतले होते, ते चिरून घेतलेत। भरपूर कांदा वापरला ना वांग्याच्या भरीतला, मग चव खूप छान येते। आता गॅसवर कढई ठेवली, 2 ते 2.5 पळी तेल टाकलं, तेल गरम झाल्यावर मोहरी जिरं टाकलं, आणि मग आता याच्यामध्ये ना आपण चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। तर मी भरपूर वांगी घेतलेली आहे, त्यामुळे मी कांदा पण भरपूर वापरलेला आहे। भरपूर कांद्यामुळे आणि लसूणमुळे वांग्याच्या भरीतला चव चांगली येते। आता आहे ना हा कांदा हलकासा कलर बदलला आहे, त्यानंतर मग मी याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे, आधीच तेलामध्ये लसूण टाकलेला नाही, नाहीतर मग काय होतं, लसूण करपून जातो। तर हलकासा कांद्याचा रंग बदलला की मग लसूण टाकायचा आणि छान गुलाबी रंगावर कांदा परतून घ्यायचा, सतत हलवायचे, कारण आता लसूण टाकल्यानंतर आहे ना लसूण करपतो, जरी कांद्यामध्ये टाकला तरी सुद्धा करपू शकतो, म्हणून सतत हलवायचे। आणि कांद्याचा पण एकसारखा रंग यावा, चांगला एकसारखा भाजला जावा म्हणून हलवायचे सारखा कांदा गुलाबी झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले टाकायचे। थोडीशी हळद टाकली, आणि पोहे खायच्या मोठ्या चमच्याने मी ना इथे 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, आणि अजून पाऊण चमचा आहे ना तिखट टाकलेला आहे, म्हणजे 1.25 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे या मोठ्या चमच्याने। आता मी वांगी भरपूर घेतलेली आहे, जास्त प्रमाणात बनवते म्हणून मी 1.25 चमचे घेतलेले आहेत। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त, पण झणझणीत छान लागतं वांग्याचं भरीत। आणि मी वांगी जास्त घेतल्यामुळे मसाला पण जास्त वापरलेला आहे, थोडीशी ना काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकली मी, लाल रंग यावा म्हणून। आणि आता आहे ना याच्यामध्ये जे आपण साफ करून घेतलेले वांगे आहेत ना भाजून, ते टाकलेले आहेत, देठासकट ठेवलेले आहेत, देठामुळे ना छान वांग्याचं भरीतला चव येते, आणि असं देठाला पकडून खायला पण खूप छान लागतं वांगं। आता वरनं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये, म्हणजे मीठ पण मिक्स करता करता मीठ मसाला सर्व आहे ना व्यवस्थित मिक्स होईल, चांगलं असं आहे ना रेंगसून, म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचे, चांगलं उलटण्याने ना दाबून याला आहे ना मॅश करायचे, एकजीव करून घ्यायचे, म्हणजे जेवढं हे एकजीव होईल तेवढं वांग्याचं भरीत चवीला छान लागतं। असं मोठं ठेवलं ना तर त्याला मसाला मीठ व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे ना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं चांगलं।
वांगी भाजून घेतल्यामुळे भरीत व्हायला वेळ लागत नाही. एकदा वांगे भाजले ना की लगेचच एक 4-5 मिनिटातच आहे ना भरीत तयार होतं. फक्त कांदा तोपर्यंतच वाट बघावी लागते. नाही कांदा परतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मसाला आणि वांगं टाकलं ना आणि मिक्स केलं मीठ वगैरे टाकून तर लगेच वांग्याचं भरीत तयार होतं. आता या स्टेजला आहे ना चव घेऊन पाहायची. मीठ किंवा तिखट कमी जास्त वाटलं तर ते टाकायचं. आता मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे, झणझणीत गावरान पद्धतीचं आणि एकदम सोप्या पद्धतीचं आहे, पण चवीला एक नंबर लागतं. तुम्ही जास्त काही टाकलं ना त्यापेक्षा आहे ना हे अशा साध्या पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरीत एक नंबर लागतं. तुम्ही बनवून पहा. भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. एकदा बनवाल ना तर तुम्ही नेहमीच या पद्धतीने बनवाल. इतकी सोपी रेसिपी आहे आणि अप्रतिम चवीचं वांग्याचं भरीत आहे. खाल्ल्यानंतर तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही. इतकं भारी हे वांग्याचं भरीत आहे. एकदा बनवा. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.